मी गीता, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। पोलीस उपआयुक्त नवनीत कावत यांचा पोलीस पथकासह मोंढा परिसरात गुटख्याच्या साठ्यावर छापा। 10 लाखापेक्षा अधिकचा साठा जप्तीची कारवाई शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू। वेरूळ अजिंठा महोत्सवाचे शानदार उद्घाटन। पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे प्रतिपादन। आता सविस्तर बातम्या। आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने राबवावी असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिले। जिल्हा अधिकारी कार्यालयात आज आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासंदर्भात डॉक्टर कराड यांनी आढावा घेतला। यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर जिल्हा अधिकारी अरविंद लोखंडे, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त अपर्णा गीते, जिल्हा विशेष लेखापरीक्षक काकडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉक्टर मुकेश बाराहते, सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा प्रबोधय मुळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉक्टर विजयवीर, प्रशासक समितीचे सदस्य विष्णू रोडगे तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना, पतसंस्थेच्या मालमत्तेचा लिलाव तसेच कर्जदाराने कर्ज घेताना पुरेसे तारण दिले किंवा नाही याबाबत तपासणी करावी व ठेवी परत करण्याबाबतची प्रक्रिया जलद गतीने राबवावी। लिलाव व या सर्व प्रक्रियेबाबत ठेवीदारांना वेळोवेळी माहिती द्यावी जेणेकरून त्यांना दिलासा मिळू शकेल, असे डॉक्टर कराड म्हणाले। बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधिकाऱ्यांनी संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी होत असलेल्या कारवाईची माहिती दिली। सहकार विभागाने संस्थेचे लेखापरीक्षण, संस्थेच्या कर्जांची माहिती, त्यांची वसुली व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कारवाईबाबत माहिती दिली। किती दिवस आपण अजून एखादा महिना हे कधीही कायद्याच्या पुढे तुम्हाला माहित आहे मोठे मोठ्यांना सापडतात। हे तर काय एका शहरातले लोक आहेत, कधी नाही सापडले। ज्ञानोबा अर्बन सोसायटीचा जो संचालक आहे पंकज, मी पोलीस कमिशनरला सांगितलेलं आहे की ताबडतोब यांच्यावरती हे करा म्हणून। आमदारांनी आरोप केला की संचितीमधून जे आहे ते भाजपचे हे आमदार आहेत। कोण? त्याच्यामुळे ते भाजपचे असल्यामुळे त्यांना काही अटक होत नाही, त्यांना काही करत नाही। मला एक सांगा, एक मी मलकापूर बद्दल सांगू इच्छितो। मी संचितींना ओळखतो, भाजपचे माजी आमदार आहेत, भाजपचे नेते आहेत, पण तिथं एकही कर्ज असं नाही की त्यांनी त्याच्यासाठी घेतलेलं आहे। समजून घ्या। मग संचालक जरी असले तर एनपीए झाला, एनपीएतून वसूल करतायत। 600-700 कोटी त्यांनी वसूल केलेत, हे मला माहिती आहे। 605 कोटी वसूल केलेत आणि त्यांचा अजूनही प्रयत्न आहे मला वेळ द्या मी वसूल करतो म्हणून। पैसे अडकलेले मराठवाडा विदर्भातल्या पतसंस्था आहे यांच्याकडे ना, त्यांच्याकडे तर त्यांचाही लढा चालू आहे, त्यांनाही आश्वासन। आपल्याही पतसंस्थेने काय घेतलेत पैसे त्यांच्याकडे। जलीलचं म्हणणं असं की बाबा हे एवढी दिरंगाई करतात, यांचं काही लागत दोघं जलीलने आरोप करण्यापेक्षा जलीलने सुद्धा वसुलीसाठी प्रयत्न करावेत ना। पुढच्या वेळेस आम्ही त्यांना बैठकीला बोलून त्यांना काय सूचना असेल तर कराव्यात आम्ही। त्यांच्या उग्र आंदोलनानंतरच ही सगळी परिस्थिती खराब। अजिबात नाही, आम्ही महिन्याला बैठक घेतोय, 5 महिने बैठक घेतल्या मी आणि अजूनही घेईन मी बैठक। मध्ये याच्या बजेटच्या काळामुळे मी देशभर फिरत होतो, मला येऊ शकलो नाही, शहरातच नसतो मी। उद्या दुपारी चाललो, काल सकाळी आलो, काल रात्री आलो। तर आता 22 ते म्हणजे लास्ट वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये बैठक घेतोय, त्यातून बरंच काही हाताशी येईल असं मला वाटतं। पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी पोलीस पथकासह मोंढा परिसरातील झापर गेट परिसरात छापा मारून सुमारे 10 लाखपेक्षा अधिक किमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केले। सदरची कारवाई बातमीपत्राचे काम संपेपर्यंत सुरूच होती। पोलीस उपआयुक्त नवनीत कावत
यांनी स्वतः हजर राहून आणखी एक मोठी कारवाई केली असून त्यांनी पोलिसांच्या फौजफाटासह मोंढा परिसरात लाखो रुपयांच्या गुटख्याच्या साठ्यावर कारवाई करत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. पोलीस उपायुक्त नवनीत कामत यांनी शनिवारी दुपारी 2 वाजेपासून पोलीस पथकासह मोंढा परिसरातील जाफर गेट परिसरात छापा मारून सुमारे 10 लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. जाफर गेट परिसरातील मशिदीच्या मागे असलेल्या गोडाऊनमध्ये सदर छापा मारण्यात आला. या ठिकाणी सय्यद सैफ, सय्यद युसुफ, शेख नईम, शेख मुहम्मद, अख्तर निजाम पठाण, सय्यद माजेद, सय्यद फारूक या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या चौघांच्या ताब्यातील सदर गोडाऊनमध्ये विविध प्रकारच्या सुगंधी तंबाखू आणि गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई बातमीपत्राचे काम संपेपर्यंत सुरूच होती. सदरच्या कारवाईबाबत पोलीस उपआयुक्त यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आज गुप्त माहिती मिळाली होती मला, त्यासाठी मी एक टीम फॉर्म केली होती आणि जाफर गेटच्या पाठीमागे मस्जिदच्या पाठीमागेच्या जागेवर जाऊन गुटखाची इलिगल सेल करत होते. ते गोडाऊनवर आम्ही रेड केले आणि जवळपास 10 लाखाच्या आता किंमत त्याची मोजणं सध्या चालू आहे. जवळपास 10 लाखाचे वरचा मुद्देमाल आम्ही जप्त करणार आहे. त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 4 आरोपी सापडलेले आहेत. सय्यद सैफ, सय्यद युसुफ, शेख नईम, शेख महमूद, अख्तर निजाम पठाण आणि सय्यद माजिद, सय्यद फारूक. पूर्ण कडी आम्ही बघणार हे गुटखा त्यांनी कुठून आणला होता आणि ते पूर्ण कडीचे सुरुवात ते एंडपर्यंत आम्ही तपास करणार. धन्यवाद. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकत्याच झालेल्या हज हाऊसच्या उद्घाटनाप्रसंगी मार्टी कार्यालयाची सुरुवात लवकरच शहरात होणार असल्याची घोषणा केली. यामुळे मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. जो हमारे डिपार्टमेंट है ये बहुत बड़ा डिपार्टमेंट है, करना चाहे तो अभी जो सारथी है जो बाल्टी उसके जो मार्टी, तो मार्टी का GR भी 30 दिन में निकल जाएगा और वो तो ऐसा है संशोधन केंद्र है कि वहां से मुसलमानों की हर चीज पूरी स्टेट की तपासी जाएगी. उसके अंदर क्या उनकी माली हालत है, कितने नौकरी पे, कितने व्यापार करते हैं, कितने बिजनेस करते हैं, हर एक का जो वो रिसर्च सेंटर जैसा मौलाना आजाद वही जगह खाली है अभी, वही उसका डन कर देंगे. क्या है उन्होंने बताया उधर से, तुमने बताया तुमको जाना है उधर छावनी में मिलिट्री के अंदर, बरोबर ना. तुम्हारा ऑफिस कादर साहब और बजाज साहब तुम्हारा ऑफिस बनाना है वहां, और इनका बनाना है मार्टी का मौलाना आजाद, बना देंगे. क्या लगता हो बोलो, मैं जब तक है देना बयान. नहीं तो मैं भी बहुत लड़ा यार, बहुत ये डिपार्टमेंट के लिए बहुत लड़ा मैं. कुछ लोग बाहर बताते आप लोगों को फोटो काटना या मार्केटिंग करने की जरूरत नहीं. अल्लाह मैंने इतनी मार्केटिंग कर दिया मेरी, तो मुझे कोई मार्केट की जरूरत रहती नहीं. इसलिए मैं नहीं जाने दो. चल बस जरा खोल दिया जाए, लेकिन रास्ता नहीं मिला तो ना ये तुम इधर एक भाजपा का नाम इधर बट उधर बढ़ते. अरे भाई ना मैं और तुम्हारी पार्टी की जगह है. तो ये जो मार्टी के बारे में जो बताए ये बहुत बड़ा काम है. एक बार अगर हमने इसका कानून बना के GR निकाल दिए और एक बार वो सर्कुलर में आ गया तो सारी चीजें करने के लिए मेरे पास भी आने की जरूरत नहीं. वो कमेटी जैसे जैसे सिफारिश करेंगी वैसा वैसा माइनॉरिटी का डिपार्टमेंट चलेगा. ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने और देवेंद्र जी ने और अजीत दादा ने मुझे मंजूरी दी. मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. ताकि देखो ये सरकार हिंदुत्ववादी है, मैं बता रहा हूँ आपको, लेकिन मुसलमानों को भी न्याय और इंसाफ देने में कम नहीं. इसके लिए तुम्हें गाली बजाना चाहिए, सिर्फ गाली नहीं देना चाहिए, गाली नहीं बजाना चाहिए. ठीक है, बाद में जाके इम्तियाज जलील तुमको जो बोलेंगे वो तुम सोचो, मेरा उसके बारे में भी कुछ नहीं है. पर मैं जब यहाँ बैठा हूँ तो प्रदीप जायसवाल के ही जय जयकार करूंगा, क्योंकि प्रदीप जायसवाल के वोट पे मैं मंत्री बनाऊं. सरकार है, नाना हमारे भाईबंद है, बड़े भाई है 105 वर्ष. जालना रोडवरील दुभाजकात होर्डिंग उभारण्यासाठी केलेला खड्डा, त्यातील मातीचे ढीग रस्त्यावरच होते. काम सुरू असल्याचे बोर्डही लावले नव्हते. त्यामुळे गॅस टँकर चालक डाव्या बाजूने जात असताना अपघात झाल्याचे उघडकीस आले असून आमचे प्रतिनिधी देवराजरे यांनी आढावा घेतला.
1 जानेवारी रोजी सकाळी 5:30च्या सुमारास जे आहेत N3 परिसरामध्ये जो सिडकोचा पूल जो आहे या पुलावरती मोठा अपघात झाला होता। मुंबईकडून छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या चिकलठाणा परिसर या परिसरामध्ये जाणारे गॅसचा टँकर, त्या गॅसचा टँकरचा अपघात झाला होता। हेच ते जो टँकरचा आहे हा टँकरचा पुढचा भाग आहे आणि 1 जानेवारी सकाळीच्या 5:30च्या सुमारास हा अपघात झाला होता आणि अपघात एवढा भयंकर होता की रस्त्यालगत जे कंटेनर होतं हे कंटेनर कठाडा तोडून त्या ठिकाणी हा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये जे घरगुती गॅस घेऊन जाण्याचा टँकर होता तो त्यामधून गॅस लिकेज होत होता। त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून जे आहेत संबंधित महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड यांना फोन करण्यात आला आणि त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली। ती तब्बल जर पाहिलं तर 12.5 ते 13 तास या रेस्क्यू ऑपरेशनला लागले होते आणि त्यानंतरच हे रेस्क्यू ऑपरेशन संपवण्यात आलं। नेमकं हे अपघात होण्याचं कारण काय आहे ते कारण समोर आलेलं आहे। आपण जर थोड्या अंतरावर या ठिकाणी बघू शकता, आपण महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी जाहिरात बोर्ड लावण्याचं काम चालू होतं। त्या ठिकाणी त्यासाठी एक गड्डा देखील या ठिकाणी खोदण्यात आला होता। सध्या तो गड्डा बुजवण्यात आलेला आहे, मात्र या ठिकाणी त्याचं काम सुरू होतं आणि ड्रायव्हर जे त्या गड्डा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा ट्रक जो होता तर नियंत्रण सुटल्याने पूर्ण टँकर जो होता कठड्यावरती जाऊन भिडला आणि त्यानंतरच हा गॅस जो आहे हा लीक झाला होता। आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीचं जाहिरात बोर्ड जे आहेत या ठिकाणी आपण बघू शकता। हेच महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीचा बोर्ड जो आहे याच पद्धतीचा पोल जो आहे या ठिकाणी खोदला आणि त्यासाठीच तो गड्डा खोदला होता आणि त्यानंतर एकंदरीत सगळा हा जो अपघाताची मालिका जी आहे तर सुरुवात झाली होती। आपण जर सर्वात महत्त्वाचा विषय आहे, आपण जर पाहिलं असेल तर सकाळी 1 जानेवारीला सकाळी 5:30 वाजेपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं होतं। त्यानंतर आपण जर तर 200च्या वरती पाण्याचे टँकर त्या टँकरवरती त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते आणि तब्बल एवढे टँकर त्या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये लागले होते आणि हा अपघात एवढा भयंकर होता कारण की 2 ते 3 किलोमीटर जे स्थानिक या घटनेपासून जे स्थानिक नागरिक आहे या नागरिक या ठिकाणाहून काढण्यात आले होते म्हणजे हा सगळा अपघात जो आहे त्या ठिकाणी टळला होता। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा ADN। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या। नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर।
आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर स्वागत. पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री संदीप पालभुमरे यांनी असे प्रतिपादन केले. वेरूळ अजिंठा महोत्सवाचे शानदार उद्घाटन आज सोनेरी महाल परिसरात करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, सेवा हमी आयुक्त दिलीप शिंदे, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पर्यटन विभागाचे उपसंचालक विजय जाधव, पर्यटन सदिच्छादूत नवेली देशमुख, संध्या पुरेचा, सारंग टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विजय जाधव यांनी केले. त्यात त्यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, जिल्हा अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी महोत्सवासाठी मदत केल्याचा उल्लेख केला. तसेच महोत्सव यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री, अधिकारी यांचे सर्व सहकार्य लाभल्याचे सांगितले. यावेळी या महोत्सवासाठी जो निधी लागेल तो दिला जाईल. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी निधी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत, असे आश्वासन पालकमंत्री भुमरे यांनी दिले. चालू करण्यात आलेले. मग मला सांगायचं की पालकमंत्री या नात्यानं आपल्या या फेस्टिवलसाठी जे जे काही निधी लागेल तो निधी कमी पडून देणार नाही, असे आज मी आपल्याला ग्वाही देतो. आणि विशेष म्हणजे आपण डीपीटीसी मधून सुद्धा या फेस्टिवलसाठी मदत केलेली आहे. पर्यटन खात्यामार्फत सुद्धा
गिरीश महाजन साहेबांच्या सहकार्याने आपल्याला जितका निधी आणता येईल इतका निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून मला सांगायचं की आज आपण या शहरामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर त्या ऐतिहासिक वैभव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे काम आमचे पत्रकार बंधू आणि टूर ट्रॅव्हल्स ऑपरेटर करीत असतात. त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरचं संमेलन पर्यटनाची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये सप्टेंबरमध्ये आपण भरवलं आणि त्याच्यासाठी सुद्धा सत्तार शेठ आपल्याला DPDCतून जितकी मदत करता आली तितकी मदत आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला सांगायचं की आपल्याला या शहरामध्ये जे जे काही आपल्याला निधी देता येईल काम करता येईल ते काम करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि मला एकच सांगायचं की पैठणचं उद्यान हे अनेक वर्षापासून बंद होतं, पण शासनाने त्याला 200 कोटी रुपये मंजूर केले. आता त्या उद्यानाचं काम चालू आहे. त्याचं सुद्धा एक पर्यटनासाठी त्याचा फायदा होणार आहे. रस्त्याचं सुद्धा 4 पदरी रस्त्याचं काम सुद्धा चालू आहे. म्हणून मला बळवंतराव वराळे जयंतीनिमित्त विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दंगलकार नितीन सुभाष चंदन शिवे, परिमल निकम, निवृत्त प्राचार्य विजयकुमार सूर्यन यांचा विशेष गौरव सत्कार करण्यात आला. बळवंतराव वराळे स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने बळवंतराव वराळे यांच्या 122व्या जयंतीनिमित्त विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे करण्यात आलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत विठ्ठलराव पोस्ते उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये प्रमुख व्याख्यात्या म्हणून आशालता लक्ष्मण कांबळे होत्या. मालतीताई प्रभाकर वराळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमामध्ये बळवंतराव वराळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतचा सहवास याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर दंगलकार नितीन सुभाष चंदन शिवे, परिमल निकम, निवृत्त प्राचार्य विजयकुमार सूर्यान यांचा विशेष गौरव सत्कार करण्यात आला. समाजाच्या प्रती आपुलकी नैसर्गिकरित्या होतं आणि बाबासाहेबचं ते समाजाच्या प्रती आपुलकी बघून ह्यांनी आकर्षित बाबासाहेबकडे झाले. बाबासाहेब वराळे साहेबला एवढं जवळ करायला कारण काय? त्यांचे 4 प्रमुख गुण. एक, निस्वार्थ. दुसरं, जे बाबासाहेब सांगतील ते निष्ठानं प्रामाणिकपणाने करून दाखवणं. आणि तिसरं काय, जे काय कार्य त्यांनी करतात त्याचं प्रतिफळचं अपेक्षा न करणं. त्याचं प्रतिफळ मला हे पाहिजे. बाबासाहेबच्या भोवती फार लीडर्स होते, प्रत्येक जण प्रतिफळ मागत होते. मी त्या संघटनेचा अध्यक्ष व्हायला पाहिजे, मी ह्या संघटनेचा अध्यक्ष व्हायला पाहिजे, मला तिथलं पद पाहिजे, इथलं पद पाहिजे, असे होते. पण वराळे साहेब बाबासाहेबचं मनोगत ओळखून 3-3, 4-4 पदव्या सोडून दिले. तर त्याच्यातला एक प्रसंग मला जो भावतो तो असा की ज्या वेळेला पहिल्या गोलमेज परिषदेला जाण्यासाठी बाबासाहेब निघाले बोटीवर मुंबईमध्ये, आणि रमाईंना इच्छा होती त्यांना निरोप द्यायला जाण्यासाठी, पण बाबासाहेब म्हणाले तू काही येऊ नको, माझी तू काही काळजी करू नको. त्यांची समजूत घातली आणि रमाई हिरमुसल्या. थोड्या त्या उलट बोलायच्या नाहीत ना फारशा. रमाई हिरमुसल्या, शांत राहिल्या. पण त्याच वेळेला हे बळवंतराव वराळे साहेब ते तिथे आलेले होते मुंबईला त्यांना निरोप देण्यासाठी. आणि मग रमाईने आपली इच्छा वराळेंना बोलून दाखवली आणि आणि हेही सांगितलं की साहेबांनी नको म्हटलंय तर मग आपण गेलो तर रागवतील साहेब. तर बळवंतराव त्यांना म्हणतायत की रागवले तर माझ्यावर रागवतील, तुम्ही काही काळजी करू नका. आईसाहेब म्हणायचे ते, आईसाहेब तुम्ही काही काळजी करू नका, तुमची इच्छा आहे ना तर मी तुम्हाला घेऊन जातो. आणि मग त्याने आयडिया केली. बाबासाहेब आदल्या दिवशीच दामोदर हॉलच्या तिथे ऑफिस होता तिकडे गेले आणि दुसऱ्या दिवशी ते तिथूनच जायचे होते बोटीला. ते गेले आणि वराळे साहेबांनी एक मस्त आयडिया केली की ती गाडी ठरवून ठेवली. रमाईने सांगितलं तुम्ही उद्या तयार राहा, आपण उद्या जायचं.
सकाळीच त्या गाडीमध्ये रमाईंना बसवून ते निघाले आणि त्या दामोदर हॉलच्या ऑफिसमध्ये काही बाबासाहेबांना ते भेटले नाहीत. बाबासाहेबांना जाऊ दिलं त्याने टॅक्सीत बसून आणि बाबासाहेबांना जाऊ दिल्यानंतर रमाई ज्या टॅक्सीत बसलेल्या होत्या ती रमाईंची टॅक्सी घेऊन बाबासाहेबांच्या टॅक्सीच्या मागोमाग ती टॅक्सी घेऊन जायला सांगितली ड्रायव्हरला. किती काळजी बघा आहे हा. म्हणजे एकीकडे बाबासाहेबांचा धाक आहे, एकीकडे ह्या बहिणीची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे, ती तळमळ आहे आणि ते कशा पद्धतीने घेऊन चालले. तिथे गेले, बाबासाहेब बोटीवर चढता आहेत तर हे मागून आपले काहीही न बोलता वगैरे हे चढतायत मागून दोघंही आणि बाबासाहेब बोटीवर चढता चढता मागे वळून बघता आहेत तर वराळे आणि रमाई ह्यांना बघितल्याबरोबर बाबासाहेब म्हणतायत की अरे तुम्ही पण आलात. महानगरपालिकेच्या विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकाने इब्राहिम शाह कॉलनी व विद्युत कॉलनी विभागात 150 मिलीमीटर जलवाहिनीवरून एकूण 39 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथक प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुडे यांच्या अधिपत्याखाली झोन क्रमांक 1च्या इब्राहिम शाह कॉलनी व विद्युत कॉलनी या भागात महानगरपालिकेच्या 150 मिमी जलवाहिनीवरील एकूण 39 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले. सदर ठिकाणी नवीन HDPE जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने येथील जुन्या जलवाहिनीवरील सर्व अनधिकृत नळ खंडित करण्यात आले. ज्या नागरिकांचे नळ सध्या अनधिकृत आहेत असे नळ महाअभय योजनेअंतर्गत अधिकृत करून घेण्यात येतील आणि त्यानंतरच त्यांना नवीन HDPE जलवाहिनीवर अधिकृतपणे कंपनीद्वारे रितसर नळ जोडण्या करून देण्यात येतील. शहरातील अनेक ठिकाणी अशा नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चालू असल्याने पथक निरीक्षण करून अनधिकृत नळ खंडित करण्याची कार्यवाही चालू राहणार आहे. सोबत सातत्याने पथकाला प्राप्त होणाऱ्या तक्रारींमुळे मोहीम देखील सुरू आहेत असे पथक अभियंता रोहित इंगळे यांनी सांगितले. सदरील कार्यवाही उपअभियंता मिलिंद भामरे, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, सुमेर शेख, हेमंत हिवराळे आणि लाईनमॅन बबन सरवदे, राहुल साळवे, योगेश भालेराव, वैभव भटकर, स्वप्नील पाईगडे, तमीज पठाण, मोहम्मद शरीफ, सागर डिघोडे, तुषार पोटपिल्लेवार यांनी पार पाडली. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडी. पोलीस उपआयुक्त नवनीत कावत यांचा पोलीस पथकासह मोंढा परिसरात गुटख्याच्या साठ्यावर छापा. 10 लाखापेक्षा अधिकचा साठा जप्तीची कारवाई शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू. वेरूळ अजिंठा महोत्सवाचे शानदार उद्घाटन. पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.